सध्या सर्वत्र तापमानाचा पारा चढत असल्याने मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली असल्याने या वर्षीच्या उकाड्याने सर्वांनाच अगदी हैराण करून सोडले आहे। तर 2 दिवसापूर्वी म्हसळा तालुक्यातील कुडगाव येथे मोठ्या प्रमाणात वणवा लागल्याने आजतागायत आग धुमसत असताना वन विभागाकडून सदरची आग विझविण्यासाठी कोणत्याही प्रकारे प्रयत्न केले जात नसल्याचे चित्र दिसून आले। म्हसळा आणि श्रीवर्धन या 2 तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जंगल असून जंगलांमध्ये वाढत्या उष्णतेमुळे अनेक ठिकाणी मोठमोठ्या प्रमाणात वणवे लागत आहेत। मात्र वन विभागाचे अधिकारी ही बाब गांभीर्याने घेत नसून दोन्ही तालुक्यातील वन विभागाचे अधिकारी वणव्याकडे सर्रास दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप छावा मराठा योद्धा संघटनेचे म्हसळा तालुका अध्यक्ष अजर धनसे यांनी केला। सर्वत्र शासन आणि प्रशासन झाडे लावा झाडे जगवा सांगत असताना वन्य प्राण्यांना वाचवा असे सांगत असताना वर्षभर ज्या काळात म्हणजेच मार्च, एप्रिल, मे या महिन्यांमध्ये खऱ्या अर्थाने जंगल वाचवणे आवश्यक असते, कारण या दरम्यान प्रचंड तापमान वाढत असते, पाण्याची कमतरता भासते आणि याच दरम्यान पाळीव व वन्य प्राण्यांना देखील पाण्याची कमतरता भासत असताना शासन यावेळी फक्त बघ्याची भूमिका घेत आहे ही आश्चर्याची बाब आहे। सोबतच जंगलांमध्ये लागणाऱ्या आगीच्या समस्येमुळे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधन सामग्रीचे नुकसान होत असताना सोबतच अनेक वन्य प्राण्यांना या वणव्यामुळे आपला जीव देखील गमवावा लागत असून वन्य प्राण्यांच्या अनेक प्रजाती यामुळे सध्या लुप्त होत चालल्या आहेत। याबाबत म्हसळा आणि श्रीवर्धन वन विभागाचे वनक्षेत्रपाळ पंढर कामे हे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याने पंढर कामे यांच्यावर त्वरित निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी छावा मराठा योद्धा संघटनेचे म्हसळा तालुका अध्यक्ष अजर धनसे यांनी जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांच्याकडे केली आहे। महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहनवाज मुकादम, रोहा। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।